माझं नाव अप्पादेव सुरवसे. काय करतो? मी पुण्याला असतो. पुण्यामध्ये मी पार्ले ॲग्रो म्हणून कंपनी आहे ऑल इंडियामध्ये, त्याच्यामध्ये ॲज अ एरिया सेल्समॅन म्हणून काम करतो. मला गेल्या महिन्यामध्ये पित्ताशयाचा त्रास झाला, पोट दुखलं खूप, हॉस्पिटलला ॲडमिट होतो लोकमान्य हॉस्पिटलला. लोकमान्य हॉस्पिटलवाल्यांनी क्लिअरली सांगितलं की तुम्हाला जर पित्ताशयामध्ये खडे झाले तर तुमचं पित्ताशय काढावं लागेल, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, तुम्ही खूप सिरियस आहे. मग ह्याच्यावरती मी माझ्या भावाशी कॉन्टॅक्ट केलं, असं असं झालंय बाबा, ये म्हणलं तू भेटायला. 2 लाख रुपये त्यांनी फक्त ऑपरेशनचं सांगितलं. त्याच्या अगोदरची छोटीशी गोष्ट सांगायचं राहिली मी. लोकमान्यांनी सकाळी 6 वाजता मी ऍडमिट झालो, दुपारी 3 वाजता त्यांनी माझ्या हातामध्ये 75,000 रुपयाचं बिल आणून संध्या दुपारी याच्यापर्यंत. मग मी ती गोष्ट मीडियाला सांगितली. माझं सगळं मीडियामध्ये पण आहे, टीव्हीला पण सगळीकडे झालं, ते पेपरला पण बातमी आली की ती असं असं कसं होऊ शकतं. मग तो पार्ट झाला. तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या मुलांना सांगितलं की तुमचे वडील खूप सिरियस आहे आणि त्यांना 2 लाख रुपये खर्च कराच, नाहीतर ते बाहेर पडतील तर काय होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मला सोनवणे सरांनी येऊन प्रोडक्ट दिले, गाईड केलं आणि मला सांगितलं त्यांनी की तुम्ही डिस्चार्ज घ्या. जिथं माझी मुलं नको म्हणत होते, कारण डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यामध्ये भरवलं होतं की लई सिरियस आहेत म्हणून. त्याच्यामुळं पण सरांनी सांगितलं की नाही तुम्ही डिस्चार्ज घ्या, या इकडं आपण आपलं प्रोडक्ट चालू करू. ते प्रोडक्ट मी चालू केलेलं आहे. 1 महिन्यामध्ये माझे जवळजवळ म्हणजे पेन एकही दिवस झाला नाही जेव्हा चालू केलं, आणि आज जवळजवळ क्लिअर आहे. त्याच्यामुळं आज माझी मुलं खूप वेल एज्युकेटेड आहेत. 1,00,000-1.5 लाख रुपये दोघंही पगार घेतात, खूप वेल एज्युकेटेड आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी पण सांगितलं की नाही, आजपासून घरामध्ये कुणाला सर्दी जरी झाली तरी आपल्याला लाईफस्टाईलचे प्रोडक्ट यूज करायचे.